Welcome you on Sri Nyansagar Coaching Classes online YouTube channel. To get latest videos, subscribe this channel. In today's video, I am going to explain you the most beautiful poem 1.3. Trees are the kindest things I know. In this poem, the poet Harry Payne gives us very important message that trees are very important for human beings. म्हणजे मनुष्यासाठी झाडं खूप महत्त्वाची आहे हेच या पोएम मध्ये काय केलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते आज आपण काय करणार आहोत बघणार आहोत. चला तर बघूया ही जी पोएम आहे तिचे एक्सप्लेनेशन आणि वर्कशॉप. स्टँडर्ड 8 सेमी अँड मराठी मीडियम युनिट फर्स्ट 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मला माहीत असलेली झाडे ही अत्यंत दयाळू गोष्ट आहे असा याचा इथे अर्थ होतो. बिकॉज वी नो ट्रीज आर व्हेरी युजफुल टू द ह्युमन बीइंग्स. म्हणजे हे जे काही झाडं आहेत ते मनुष्यासाठी खूप काय आहेत महत्त्वाचे आहेत. दे गिव्स अस ऑक्सिजन अँड मेनी थिंग्स. मग आता इथे या दिस पोएम इज कंपोज्ड बाय हॅरी पेन. हॅरी पेन यांनी ही पोएम काय केलेली आहे लिहिलेली आहेत आणि तीच पोएम आता आपण काय करणार आहोत बघणार आहोत. चला तर बघूया पोएम. Before going further, first I am going to discuss about the warming up of this poem. First question, when do you receive gifts? तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात? आता इथे प्रत्येकाचा आन्सर कसं असणार आहे वेगळं असणार आहे. यू कॅन गिव्ह द आन्सर आय रिसीव गिफ्ट्स ऑन माय बर्थडे अँड ऑल्सो व्हेन आय गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन. तर तुम्हाला गिफ्ट्स कधी भेटतात? ज्यावेळेस वाढदिवस असतो त्यावेळीही भेटतात आणि ज्यावेळी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात त्यावेळी देखील आपल्याला गिफ्ट्स मिळतात. देन सेकंड क्वेश्चन, डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? तुम्हाला भेटवस्तू द्यायला आवडतात का? यू कॅन गिव्ह द आन्सर if we like to receive gifts we should like to give gifts to other. जर आपल्याला दुसऱ्यांकडून भेटवस्तू घ्यायला आवडत असेल तर आपण इतरांना भेटवस्तू देखील द्यायला हव्या. थर्ड, फ्रॉम whom do you get gifts? आता इथे प्रत्येक जण त्याचा आन्सर वेगळं देऊ शकतो की तुम्हाला भेटवस्तू कोणाकडून मिळतात. देन फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसीव्ड? तुम्हाला आतापर्यंत मिळालेली सर्वोत्कृष्ट भेटवस्तू कोणती? आता इथे प्रत्येकाचा आन्सर वेगळा असणार आहे. यू कॅन से आय हॅव रिसीव्ड अ रिस्ट वॉच अँड अनदर थिंग्स ज्या तुम्हाला भेटलेल्या असतील त्या. देन फिफ्थ, वाय इज इट स्पेशल फॉर यू? तर ती भेटवस्तू तुमच्यासाठी विशेष का आहे? फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड? म्हणजे मनुष्य जातीला वृक्षांकडनं कोणत्या भेटवस्तू मिळतात किंवा वृक्ष कोणत्या भेटवस्तू देतात? तर आता याचा आन्सर असा आहे की दे गिव्ह द ब्रीथ ऑफ लाईफ. देन they maintain the balance of nature, they provide sweet fruits, they help to bring rain which is essential for living beings on the earth, they give shelter to mankind. ह्या सर्व गोष्टी मनुष्याला झाडांकडनं काय होतात मिळतात. देन सेकंड ए, नेम टू पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ. आता खालील अक्षरांपासून सुरुवात झालेले झाडांचे जे काही पार्ट आहेत जे भाग आहेत त्यांची नावं काय करायची आहेत तिथे मेन्शन करायची आहेत. बी पासून स्टार्ट होणारे जे काही पार्ट आहेत ते कोणते आहेत? ब्रांचेस अँड बार्क. मग आता यापासून फांद्या भेटतात, खोडं भेटतात. देन एफ पासून फ्रुट्स, फ्लीच, फ्लावर. फळे भेटतात. परत फ्लीच मीन्स हेअर, फ्लीच मीन्स झाडांच्या ज्या काही लांब अशा फळे असतात त्यांना फ्लीच म्हटलं जातं. देन फ्लावर, फुले. टी, ट्रंक अँड ट्री टॉप. नेक्स्ट क्वेश्चन बी, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थर्न हेमिस्फियर देर आर 4 सीझन, स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. ट्राय टू गेस व्हॉट इज द सीझन इन द मंथ्स गिवन बिलो. आता तुम्हाला माहित आहे की उत्तर गोलार्धामध्ये कोणता ऋतू कोणत्या महिन्यात
येत असतो तर तेच ऋतू तुम्हाला इथे काय करायचे आहे, मेन्शन करायचे आहे किंवा लिहायचे आहे. आता प्रत्येकाला ऋतूंबद्दल माहिती आहे, सीझनबद्दल सर्वांना माहीत आहे, तर त्यानुसार ते काय करायचे आहे, फिल करायचे आहे. बट आय कॅन से ओरली मार्च, एप्रिल अँड मे. कोणता ऋतू येतो या टायमिंगमध्ये, तर तो असतो स्प्रिंग मीन्स वसंत ऋतू. देन जून, जुलै, ऑगस्ट समर सीझन मीन्स उन्हाळा. सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर ऑटम सीझन मीन्स शरद ऋतू. 4th डिसेंबर, जानेवारी अँड फेब्रुवारी विंटर सीझन मीन्स हिवाळा. An artist paints picture using colors. A poet, writer can also paint pictures in your mind. Imagination by using descriptive phrases. For example, blue sky, soft white clouds, floating clouds, etc. Write down 4 such phrases which describe anything beautiful in nature. तर आता प्रत्येक जण जे काही आर्टिस्ट वगैरे असतात ते काय करत असतात, काही पिक्चर्स वगैरे क्रिएट करत असतात, कलर्स वगैरे त्यामध्ये भरत असतात. त्याच पद्धतीने जे काही कवी असतात, रायटर असतात, ते पण अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये काय करत असतात, वेगवेगळ्या गोष्टी काय करत असतात, इमॅजिन करत असतात, कल्पना करत असतात. तर त्यासारखे ज्या काही इथे काही फ्रेजेस दिलेले आहेत, वाक्यांश दिलेले आहेत की जे काय असू शकतात, इमॅजिनेशन असतात. तर तुम्ही असे 4 फ्रेज लिहायचे आहेत की ज्या कशाशी रिलेटेड आहेत, ब्युटिफुल नेचर म्हणजे जी काही निसर्गाची सुंदरता आहे त्या वर्णन करणाऱ्या त्या असू शकतात, अशा फ्रेजेस इथे लिहायच्या आहेत. मग आता तुम्ही काय आन्सर लिहू शकता, जसं की ज्वेल ब्ल्यू मीन्स त्याचा आन्सर येऊ शकतो स्ट्रीम. फ्लॅक्स गोल्ड मीन्स बीच. नट ब्राऊन फॉरेस्ट. पार्सले ग्रीन फील्ड्स. अशा पद्धतीचे आन्सर तुम्ही काय करू शकतात, लिहू शकतात. आता हे झालं या कवितेचं जे काही असणारं चिटचॅट आहेत ते. आणि आता यानंतर आपण काय करणार आहोत, पोएम बघणार आहोत. लेट्स सी द पोएम. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहीत असलेली झाडे ही निसर्गातील अत्यंत दयाळू गोष्ट आहे किंवा अत्यंत दयाळू गोष्ट आहे. फर्स्ट आय रीड धिस स्टांजास. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses of and leaves to burn on Halloween and in the spring new birds of green. Let's see the poem and its explanation. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. आता इथे पोएट म्हणत आहे की झाडे ही अत्यंत दयाळू गोष्ट आहे, हे मला माहीत आहे. आणि ते का दयाळू आहेत, दे डू नॉट हार्म, ते कधीही कोणाला इजा करत नाही. फक्त ते काय करत असतात, एकदम साध्या सोप्या पद्धतीने मोठे होत असतात किंवा त्यांची वाढ होत असते. देन and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. आता ते काय करतात, ते एकदम साध्या पद्धतीने वाढ तर होतेच, पण ते त्यांची जी काही सावली आहे, स्प्रेड शेड, शेड मीन्स सावली, ते झोप आलेले जे काही जनावरं वगैरे असतात किंवा ज्या काही गायी वगैरे असतात त्यांच्यासाठी तिथे सावली तयार करण्याचं काय करत असतात, काम करत असतात. आपण बघितलेलं आहे की जी काही जनावरं असतात ती झाडांखाली किंवा त्यांच्या निवाऱ्याखाली काय करतात, बसतात. अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बोज. त्याच्या ज्या काही ब्रांचेस असतात, बोज मीन्स ब्रांचेस, तर त्या ब्रांच ज्या असतात, झाडांच्या फांद्या असतात, त्यावरती जे काही पक्षी असतात ते देखील काय करतात, तिथे राहतात. देन दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबोव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. आता ते आपल्याला काय करतात, हे जे काही झाडं आहेत ते आपल्याला छान छान अशी फळे वगैरे देतात आणि घरं बनवण्यासाठी तिथे वूड देखील देतात, ज्यापासून आपण काय करतो, घरं बनवतो, लाकूड देतात. देन अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. याचबरोबर ही जी काही झाडं आहेत ती हॅलोवीन सीझन, हॅलोवीन हा जो काही सण आहे त्या सणामध्ये
ते झाडांची पालवी वगैरे काय केली जाते, जाळली जाते, जेणेकरून तिथे शेकोटी वगैरे तयार करून ती काय करतात, सण उत्सव जे असतात ते साजरे करतात. हिअर हॅलोवीन अ फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज. हॅलोवीनचा अर्थ काय आहे इथे, तर पाश्चात्य देशांमध्ये साजरा केला जाणारा हा काय आहे, सण आहे. असं मानलं जातं की या दिवशी मृतात्मे पृथ्वीवर अवतरतात. मग ऑक्टोबरच्या संध्याकाळी काय केलं जातं, 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हा सण साजरा केला जातो. देन तिथे शेकोट्या वगैरे पेटवल्या जातात, त्यामध्ये झाडांची पाने काय केली जातात, जाळली जातात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि स्प्रिंग सीझनमध्ये छान पद्धतीने किंवा एकदम छान असा काय होतो, या झाडांना बहर येतो. बर्ड्स ऑफ ग्रीन म्हणजे झाडांना छानशी अशी पालवी फुटते. मग या पद्धतीने झाडे आपल्यासाठी कशी युजफुल आहेत ते या स्टांजामध्ये काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे किंवा या लाईन्समध्ये सांगितलेलं आहे. लेट्स सी द नेक्स्ट लाईन्स. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इनटू नाईट. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Of sleepy children long ago, trees are the kindest things I know. The poem is composed by Harry Ben. आता ह्या ज्या काही ओळी आहेत त्या आपल्याला असं सांगतायत की दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन. ते पहिलेच असतात की ज्यावेळेस दिवसाची सुरुवात झालेली असते. आणि टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन, ज्यावेळी दिवसाची सुरुवात होते त्यावेळी सर्वात अगोदर सर्वप्रथम सूर्याची किरणे कोणावरती पडतात, तर या झाडांवरतीच पडतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इनटू नाईट. ज्यावेळेस ही जी काही सायंकाळचं दृश्य असतं, सायंकाळ होत असताना सर्वात लास्टला जे असतात की ज्यावरती सूर्याचे किरण पडतात, तर ती वस्तू देखील कोणती असती, झाडेच असतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की व्हेन दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट, सगळ्यात शेवटी त्यांच्यावरतीच काय होतो, लाईटचा प्रकाश पडतो. देन अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. ज्यावेळी आकाशामध्ये हा जो काही चंद्र आहे तो चंद्र पुढे सरकत असतो त्यावेळेस ही झाडं काय करत असतात, त्यांचं जे काही त्यांच्या पालवीची असणारी जी काही हालचाल असते किंवा ते इकडे तिकडे सरकत म्हणजे मीन्स त्यांची होणारी जी काही हालचाल आहे त्या हालचालीमधनं असं वाटतं की ते जणू काही काय करत आहेत, अंगाईगीतच गुणगुणत आहेत. अशा पद्धतीने ज्यावेळी चंद्र आकाशामध्ये सरकतो किंवा आकाशामध्ये असतो त्यावेळी हे जे काही झाडं आहेत ते एक मधुर असं संगीतच काय करत असतात, तयार करत असतात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो, जणू काही झोपी आलेल्या बालकांसाठी ते काय करत आहेत, अंगाई गीत गात आहेत. म्हणूनच इथे लेखक पोएट आहे तो काय म्हणतो आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे झाडे ही अशी गोष्ट आहे की खूप दयाळू गोष्ट आहे, ही गोष्ट मला माहीत आहे असं इथे सांगितलेलं आहे. इथे काही वर्ड्स दिलेले आहेत. बीम्स मीन्स रेज, सूर्यकिरण जे असतात किंवा प्रकाश किरण जे असतात ते. देन ड्राउझी मीन्स स्लीपी, गुंगी आलेला. ललबाय शॉर्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप, अंगाई गीत. आता या पोएममध्ये यूज केलेले जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत आणि त्यांचे जे काही मिनिंग्स आहेत ते आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. फर्स्ट, बोज अ लार्ज ब्रांचेस कमिंग फ्रॉम द ट्रंक ऑफ ट्री मीन्स झाडाच्या मोठ्या फांद्या. देन हॅलोवीन अ फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज. 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी शरद ऋतूमध्ये पाश्चात्य देशांमध्ये साजरा केला जाणारा हा एक सण आहे. देन थर्ड, बीम्स मीन्स रेज ऑफ लाईट, प्रकाश किरण जी असतात त्यांना बीम्स असं म्हटलं जातं. देन फोर्थ इज हम, टू सिंग सॉफ्टली विथ क्लोज लिप्स, ओठ मिटून गुणगुणणे किंवा गाणे म्हणणे. देन ड्राउझी फिलिंग स्लीपी, झोपेची गुंगी किंवा पेन. ललबाय
सॉफ्ट स्लो सॉन्ग फॉर ललिंग अ बेबी टू स्लीप. अंगाई गीत असं त्याला म्हटलं जातं. या पद्धतीने आपण काय केलेली आहे, ही जी पूर्ण पोएम आहे ती काय केलेली आहे, बघितलेली आहे. द पोएम, ही जी काही पोएम आहे ती आपल्याला भरपूर मेसेज देत आहे किंवा भरपूर अशा गोष्टी सांगत आहेत की ज्यामधून आपल्याला झाडांचा इम्पॉर्टन्स काय होतो समजून येतो किंवा दिसून येतो. झाडं जे काही ट्रीज असतात ते काय करतात, कीप द एन्व्हायरमेंट क्लीन अँड प्युअर. आपलं जे काही वातावरण आहे ते क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि शुद्ध देखील ठेवतात. बघा, ही जी काही पोएम आहे ती आपण पूर्ण बघितलेली आहे. आता आपण याचा इंग्लिश वर्कशॉप काय करणार आहोत, बघणार आहोत. लेट्स सी द इंग्लिश वर्कशॉप ऑफ ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. First question, pick from the poem words that rhyme with the following words. कवितेमधनं खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांचे रायमिंग वर्ड्स काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. इथे मी ऑलरेडी ते काय केलेले आहेत, लिहून ठेवलेले आहेत. देन फर्स्ट, फन, बिगन, सन, नो, नो, ग्रो, नाउ, काउ, बो, साइट, लाइट, नाइट, फ्लाई, स्काय, ललबाय. सेकंड क्वेश्चन, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. या पोएममध्ये असणाऱ्या अशा लाईन्स लिहायच्या आहेत की ज्या आपल्या मनामध्ये एक चित्र तयार करतात किंवा एक छानसं असं चित्र तयार होतं. देन फर्स्ट, A. And in the spring, new birds of green. Second, they are the first when days begun to touch the beams of morning sun. C. They are the last to hold the light when evening changes into night. D. When a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. E. And leaves to burn on Halloween. Next question, third question. The poet refers to trees as the kindest things. From the poem, pick out 5 facts which prove the kindness of trees towards others. आता ही पोएम मध्ये आपण बघितलं की झाडं ही अत्यंत दयाळू गोष्ट आहे. तर या कवितेमधील 5 अशा फॅक्ट्स लिहायच्या आहेत की ज्यामधून आपल्याला कळून येतं की झाडांचा जो काही दयाळूपणा आहे इतरांबद्दल, अशा फॅक्ट्स काय करायच्या आहेत, लिहायच्या आहेत. फर्स्ट, ट्री स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. म्हणजे ज्या काही गायी आहेत, झोपी आलेल्या गायी, त्यांच्यासाठी ते काय करतात, सावली देतात. ट्रीज गिव्ह फ्रूट्स. झाडं आपल्याला काय करतात, फळे देतात. बर्ड्स गॅदर ऑन देअर बोज. त्यांच्या झाडांच्या फांद्यांवरती पक्षी वावरतात. देन फोर्थ, ट्रीज गिव्ह वूड टू बिल्ड हाऊसेस. घरं बांधण्यासाठी ते आपल्याला काय करतात, लाकूड देतात. फिफ्थ, ट्रीज गिव्ह लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. ते आपल्याला पानं देतात हॅलोवीन सणाच्या वेळी जाळण्यासाठी. फोर्थ क्वेश्चन, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राइब द फॉलोइंग. आता खाली काही शब्द दिलेले आहेत, वर्ड्स दिलेले आहेत, तर त्यांचे जे काही डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. मीन्स ॲडजेक्टिव्ह कोणतं यूज केलेलं आहे त्यांच्यासाठी ते लिहायचं आहे. काऊज, तर काऊज कशा आहे, स्लीपी काऊज. न्यू बर्ड्स, ग्रीन न्यू बर्ड्स. सन, मॉर्निंग सन. ललबाय, ड्राउसी ललबाय. ट्रीज, काइंडेस्ट ट्रीज. Then next question, pick out lines that mean the following. अशा लाईन्स लिहायचं आहे की त्याचा खाली दिलेला अर्थाशी त्या काय होत आहेत, मॅच होत आहेत. मी इथे ऑलरेडी त्याचे आन्सर्स लिहिलेले आहेत, देन कंप्लीट केलेले आहेत. देन फर्स्ट, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. द आन्सर इज अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. सेकंड, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबोव. Third, trees are most lovable. Trees are the kindest things I know. Fourth, kids love to listen to songs from trees. They hum a drowsy lullaby
of sleepy children long ago. Fifth, trees live a simple life. They do not harm, they simply grow. Next question 6. Think and write in your own words. First question, what living things can cause harm to one another? Name any 5. The answer is living things that can harm another. अशा गोष्टी की ज्या इतरांना काय करतात, इजा पोहोचवतात. फर्स्ट, ह्युमन बीइंग टू ह्युमन बीइंग. सेकंड, ह्युमन बीइंग टू animals. Third, animals and birds to the human being. Fourth, birds to germs and insect. Second question, why are trees called harmless? झाडांना harmless असं का म्हटलेलं आहे? Answer is trees are really harmless because they never harm anything anywhere in the world, whereas they help all the living things on the face of the earth. They maintain the balance of the nature. They keep the environment clean and pure. They are very helpful to the earth and the living beings on the earth, so they are really helpful and harmless. Next question, Halloween is festival celebrated in many western countries on 31st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? आता हॅलोवीन हा सण जो साजरा केला जातो त्यावेळी त्या पाश्चिमात्य देशांमध्ये तिथे झाडांची पाने का जाळली जातात याचं काय आन्सर असावं ते लिहायचं आहे. आन्सर, द सीझन ऑटम इन वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. बी, I think there is a need to burn leaves on Halloween to make fire and to ward off evil spirits from their life. Fourth, they are the last to hold the light when evening changes into night. Which part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light of the day? The answer is the period between day and night. Evening is referred to in the above lines. The birds of the tree hold the last light of the day. The birds of the tree hold the last light of the day. 7th question, search for a short poem about trees in your mother tongue. Write it in your notebook and translate any 2 stanzas from the poem into English. आता तुम्ही एक झाडांबद्दल कविता सर्च करायची आहे. झाडांबद्दल एक कविता सर्च करायची आहेत आणि ती नोटबुकमध्ये लिहून तुमच्या मातृभाषेमध्ये काय करायची आहे, ट्रान्सलेट करायची आहे. ती तुमच्या मातृभाषेमध्ये सापडवलेली पोएम तुम्ही काय करायची आहे, इंग्रजीमध्ये नंतर ट्रान्सलेट करायची आहे. Next 8. Your neighbor is having a huge old banyan tree chopped down to make space for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor, trying to stop him from having it cut down. आता तुमच्या शेजारी असणारे जे काही शेजारी आहेत त्यांच्याकडे एक खूप मोठा बनियान ट्री आहे आणि त्यांनी तो काय केलेला आहे, कट करायचा आहे. कशासाठी, तर तिथे नवीन कन्स्ट्रक्शन चालू करण्यासाठी. तर आता तुम्ही काय करायचं आहे, त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये हे झाडं तोडण्यावरनं जे झालेलं कन्व्हर्सेशन आहे ते काय करायचं आहे, लिहायचं आहे. आणि तुम्ही त्यामध्ये काय करत आहात, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहात किंवा ती झाडं तोडू नका असं सांगण्याचा प्रयत्न करत आहात. असं कन्व्हर्सेशन तुम्ही लिहायचं आहे. मग तुम्ही इथे काही त्याची सुरुवात दिलेली आहे. बिगिन विथ द फॉलोइंग. मायसेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः काय म्हणणार, गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियान ट्री चॉप डाऊन. तुम्ही हे झाड तोडत आहात त्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे असं तुम्ही तिथे काय करणार आहात, सांगणार आहात. इथनं ह्या कन्व्हर्सेशनची काय होणार आहे, सुरुवात. देन नेक्स्ट इज लँग्वेज स्टडी. यतीन इज स्ट्रॉंग, Amit is stronger than Yatin. Praveen is the strongest of all. In sentence first, the adjective strong is in its simple form. It is called positive degree. In sentence B,
Second, the adjective stronger refers to a higher degree when there is a comparison of two nouns. It is called comparative degree. Comparative degree, ER is added to the basic adjective. त्याच्यामध्ये असणाऱ्या adjectiveला ER लावला जातो. In sentence 3, the adjective strongest refer to the highest degree of comparison of one with more than two nouns. It is called superlative degree. म्हणजे आता याच्यामध्ये काय केलं जातं, EST काय केला जातो, त्या ॲडजेक्टिव्हला लावला जातो. आता यामध्ये डिग्री ऑफ कंपॅरिझन दिलेला आहे, तर त्याला विशेषणाचा सम, तर आणि तमभाव असं म्हटलं जातं. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय, विशेषण समभाव असं म्हणतात विशेषणाचा. विशेषण मूळ रूपात तिथं काय केलं जातं, वापरलं जातं. जसं की इथे स्ट्रॉंग, यतीने स्ट्रॉंग, स्ट्रॉंग हे मूळ विशेषण वापरलेलं आहे. देन सेकंड याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे मूळ तर भाव असं म्हटलं जातं. विशेषणाला ER लावला जातो, जसं की स्ट्रॉंगरला काय केलेलं आहे, ER लावलेला आहे. देन थर्ड, प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. तिसरं जे आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे, म्हणजेच त्याला तमभाव असं म्हणतात. त्याला काय केला जातो, EST प्रत्यय लावला जातो. Fill in the gap in the table of degrees of comparison. खाली जो टेबल दिलेला आहे त्यामध्ये इथे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काही एक्झाम्पल्स, कंपॅरेटिव्हमध्ये काही एक्झाम्पल्स आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. काइंडचा काय होतो, काइंड, काइंडर, काइंडेस्ट. हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. नियर, नियरर, नियरेस्ट. फाइन, फाइनर, फाइनेस्ट. अर्ली, अर्लियर, अर्लीएस्ट. स्मॉल, smaller, smallest. Fast, faster, fastest. High, higher, highest. Second, adjectives which have more than two syllables means long words take more and most before them to from comparative and superlative degrees. आता बघा, अशी काही ॲडजेक्टिव्ह असतात की ज्याच्यामध्ये मोर दॅन टू सिलेबल्स म्हणजे दोन सिलेबल्सपेक्षा जास्त सिलेबल्स देखील कधी कधी यूज केलेले असतात. तर त्यांचे जे कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म असतात त्यामध्ये मोर आणि मोस्टचा यूज केला जातो. जसे की फॉर एक्झाम्पल सक्सेसफुल हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे, मोर सक्सेसफुल याच्यामध्ये एकापेक्षा दोनापेक्षा जास्त सिलेबल वापरलेली आहे म्हणून मोर लावलेला आहे. हे आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. देन मोस्ट सक्सेसफुल इज सुपरलेटिव्ह डिग्री. गिव्ह द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ. याचे जे काही कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म्स आहेत ते काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. फर्स्ट, इन द फर्स्ट कॉलम द वर्ड्स आर ancient, special, significant, advanced and accurate. हे काय आहेत, पॉझिटिव्ह डिग्रीचे एक्झाम्पल्स. त्यांचे जे काही कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म आहेत ते पुढील प्रमाणे. ancient, more ancient, most ancient. Special, more special, most special. Significant, more significant, most significant. Advanced, more advanced, most advanced. Accurate, more accurate, most accurate. या पद्धतीने हे जे काही वर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये दोनापेक्षा जास्त सिलेबल्स आहेत म्हणून त्यांचे कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये मोर अँड मोस्ट यूज केलेले आहे. थर्ड, when in a line of a poem human characteristics are given to something non-human, the figure of speech is personification. आता एखाद्या लाईनमध्ये किंवा ज्यावेळेस कवितेतील काही ओळी अशा असतात की त्यांना अमानवी वस्तूंना मानवी भावना किंवा गुणविशेष दिलेले असतात तेव्हा त्या भाषेच्या अलंकारास काय म्हटलं जातं, पर्सोनिफिकेशन म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात. जसं की फॉर एक्झाम्पल हमिंग ट्रीज, रनिंग रिव्हर, स्माइलिंग फ्लावर्स. मग या पद्धतीने गुणगुणणारे जे काही झाडं आहेत, देन रनिंग रिव्हर धावणारी नदी, स्माइलिंग फ्लावर्स हसणारे फुलं. मग हे काय आहे, अमानवीय अशी काय आहे दृश्य दाखवलेली आहेत म्हणून याला चेतना गुणोक्ती अलंकार असं आपण म्हणणार. मग आता फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ पर्सोनिफिकेशन फ्रॉम द पोएम. चेतना गुणोक्ती अलंकाराची उदाहरणं काय करायची आहे, तुम्ही लिहायची आहेत. द आन्सर इज होल्डिंग लाईट. सेकंड, मून फ्लोट्स. थर्ड, टचिंग द बीम्स. फोर्थ, हमिंग
ललबाय. या पद्धतीने आपण या पोएमचा पूर्ण वर्कशॉप एक्सप्लेनेशन काय केलेलं आहे बघितलेलं आहे.